हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमा 2025 10 जुलै रोजी आहे, म्हणजेच गुरुवारी. तर गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. वर्षभर आपण महाराजांच्या सेवा करत असतो. तर बऱ्याच अशा सेवा करत असतो, पण ते आपल्या स्वार्थासाठी करत असतो. आपल्याला काही हवं असेल तर आपण लगेच महाराजांना सांगतो की हे असं होऊ द्या किंवा ही गोष्ट अशा प्रकारे घडू द्या. तर हे सगळं काही आपण करत असतो. पण वर्षातून एक दिवस असा असतो, तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. तर महाराजांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे तर त्यांचे ऋण फेडण्याचा हा दिवस असतो. या दिवशी जितकी जास्त शक्य होईल तितकं जास्त स्वामी सेवा आपल्याला करायची आहे, पण ती स्वतःसाठी नाही, महाराजांसाठी. तर गुरुपौर्णिमेचा दिवस कशा पद्धतीने साजरा करायचा, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा कसा करायचा, संपूर्ण पूजाविधी, त्याचबरोबर महाराजांना कुठला नैवेद्य अर्पण करायचा आणि कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या पौर्णिमेच्या दिवशी, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमेची माहिती घेण्याआधी आता आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय पहिले डिस्कस करूया. ते म्हणजे पौर्णिमेचा सत्यनारायण कधी करायचा. तर दर महापौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा म्हणून सत्यनारायण करत असतो. तर यावर्षीची जी पौर्णिमा आहे 9 जुलैला रात्री लागणार आहे, पण ती रात्री 1:37 लागणार आहे. तर ती 10 जुलैपर्यंत 10 जुलैला म्हणजे मध्यरात्री 2:07 असणार आहे. तर पौर्णिमा 9 तारखेला मध्यरात्री लागणार आहे आणि 10 तारखेला मध्यरात्री संपणार आहे. तर 10 तारखेचा संपूर्ण दिवस हा पौर्णिमा कालावधीमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे कुणीही घाई करायची नाही 9 तारखेला सत्यनारायण करण्याची, कारण की तो पौर्णिमा जी आहे मध्यरात्री लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आदल्या दिवशी सत्यनारायण केला तर तो पौर्णिमेचा सत्यनारायण धरला जाणार नाही. तर त्यापेक्षा तुम्ही 10 तारखेला पूर्ण दिवसभरात कधीही पौर्णिमेचा सत्यनारायण करू शकता. तर यावर्षीची गुरुपौर्णिमा जी आहे ना ती गुरुवारी आलेली आहे, त्याच्यामुळे अजून जास्त महत्त्व आहे. अगदी महत्त्वाचा असा दिवस आहे. तर आता आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिले त्या दिवशी सगळ्यांनी छान सुचिरभूत होऊन महाराजांचे छान आशीर्वाद घ्यायचे आहेत. तर आपल्या देवघरात जे महाराजांचं प्रतीक आपलं आहे, मग कुणाच्या देवघरात ते मूर्ती स्वरूपात असेल किंवा फोटो स्वरूपात असेल तर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. महाराजांचे छान आशीर्वाद घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही पूजाविधी आहेत त्या करायच्या आहेत. तर पौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा ते आता आपण पाहूया. तर सगळ्यात आधी गुरुपौर्णिमा पूजेची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर एका पाटावर, देवघराच्या समोरच एका पाटावर छान पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं. तर महाराजांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. तर ज्या कुठल्या पिवळ्या रंगाच्या गोष्टी असतील त्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहेत. तर एका पाटावर तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं वस्त्र नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचं वस्त्र पाटावरती अंथरू शकता. त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्रसुद्धा परिधान करण्याचा प्रयत्न करा, कारण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून जर आपण आपल्या गुरुची सेवा केली तर आपलं गुरुबळ जे आहे ते खूप मजबूत होतं. तर पाटावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरल्यानंतर जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीची स्थापना करायची. जर तुमच्याकडे फोटो असेल तरी काही हरकत नाही, तुम्ही फोटोची स्थापना करू शकता. त्याचबरोबर पूजेमध्ये तुम्ही छान दिवा तेवून घ्या. तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा, त्याचबरोबर तेलाचा दिवा लावू शकता. जर नाही शक्य झालं तर तुम्ही फक्त तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. त्याचबरोबर सुगंधित धूप तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि महाराजांना लागणारी पूजेसाठी छान पिवळ्या रंगाची फुलं, चाफ्याची फुलं जर मिळाली तर अतिउत्तम, किंवा जी कुठली सुवासिक फुलं तुम्हाला मिळतील ती तुम्ही अर्पण करू शकता. तर अभिषेकासाठी छान मोठं पात्र घ्यायचं. जर आता माझी मूर्ती तर मोठी आहे त्याच्यामुळे मला पळीपात्रानेच अभिषेक करावा लागतो. जर तुमची छोटी मूर्ती असेल 3.5 इंचाची किंवा त्याच्यापेक्षा छोटी लहान मोठी तर तुम्ही गळतीने सुद्धा अभिषेक करू शकता. तर धूप दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायची. तर महाराजांची मूर्ती जी आहे ती तुम्ही ताम्हणात स्थापन करायची आणि पाण्याने कंटिन्यू अभिषेक करायचा आहे. महाराजांच्या मूर्तीवरती पाणी अर्पण करायचं. तर आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे ते तर अभिषेक करू शकतात, पण ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करायचं, तर फोटो पाटावरतीच ठेवायचा, त्याला ताम्हणात घ्यायचा नाही, त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा नाही. तुम्ही फक्त आणि फक्त मंत्रस्तोत्रांचं पठण करायचं. फोटोवर अभिषेक करण्याची गरज नाही, तरीही तुमची जी सेवा आहे अभिषेकाची ती महाराजांपर्यंत नक्की पोहोचते. तर अभिषेकाला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक वेळा श्री स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात सगळ्यात सुरुवातीला दिलेलं आहे. एक वेळा तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचं आहे, फलश्रुती म्हणायची गरज नाही.
त्याच्यानंतर आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. जर तुमच्याकडनं शक्य नाही झालं, गुरुवारचा दिवस आहे, जे लोक नोकरीला जातात तर त्यांच्याकडनं नाही शक्य होणं, तर तुम्ही 1 वेळा जरी पठण केलं तरी चालेल. 1 वेळा आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्री सूक्त, शक्य झाल्यास 16 वेळा म्हणा पुरुष सूक्त, नाही तर 1 वेळा म्हटलं तरी चालेल. 1 वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा, आपल्याला षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. 21 श्लोकी जे आपलं पवमान सूक्त आहे ते आपल्याला पठण करायचं आहे आणि रामरक्षा 1 वेळा पठण करायचे आहे. तर या सगळ्या स्तोत्र मंत्रांचा आपल्याला पठण करायचं आहे आणि जलाभिषेक कंटिन्यू करायचा आहे. आता जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही सरळ यूट्यूबला सगळे मंत्रस्तोत्र लावून द्यायचे, महाराजांच्या मूर्तीसमोर बसायचं आणि अभिषेक करायचा. किंवा तेही नाही शक्य झालं, जर तुम्हाला खूपच अडचणी असतील तर तुम्ही अभिषेक सुरू करा आणि फक्त श्रवण करा आणि तुमची जी काही कामं आहेत ती जरी तुम्ही केली तरी चालते. तर अशा पद्धतीने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर ज्या पाटावर आपण मांडणी केलेली आहे, मूर्ती व्यवस्थित स्वच्छ करायची आणि पुन्हा पाटावर ठेवायची. त्याच्यानंतर महाराजांना धूपदीप द्यायचा. हिना अत्तर जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना हिना अत्तर नक्की अर्पण करा. तर हिना अत्तर महाराजांना लावायचं. त्याच्यानंतर जर तुमच्या मूर्तीला तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता. महाराजांना छान मोत्याची वगैरे तुमच्याकडे माळ असेल तर ती घालू शकता. महाराजांना पिवळी फुलं आवर्जून अर्पण करा. तर ही सगळी पूजा झाल्यानंतर महाराजांना आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना आपण कुठला नैवेद्य देऊ शकतो, तर तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य देऊ शकता. तुम्ही केळी देऊ शकता पिवळ्या रंगाची, तुम्ही बेसनाचा लाडू देऊ शकता, तुम्ही शिरा देऊ शकता, पुरणपोळी करू शकता. अगदी नाहीच शक्य झालं तरी तर तुम्ही दूध साखरेचा किंवा फक्त साखरेचा सुद्धा नैवेद्य महाराजांना अर्पण करू शकता. कारण की आपण काय महाराजांना वाहतो याच्यापेक्षा आपण किती श्रद्धेने देतो, त्यामुळे महाराज नक्की गोड मानून घेतात आणि आपलं वर महाराजांचं छत्रछाया हे नेहमीच असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्ही त्या दिवशी तुमच्या जवळ स्वामींचं जर केंद्र असेल, मठ असेल, मंदिर असेल, जे काही असेल तर तुम्ही तिथे जाऊन महाराजांना यथाशक्ती नारळ खडीसाखर अर्पण करायचं. तर ही एक गोष्ट तुम्हाला त्या दिवशी करायची आहे. जर नाहीच शक्य झालं तर तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवार रविवारी सुद्धा जाऊ शकता तुमच्या सोयीनुसार. पण आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचं मठात जाऊन, केंद्रात जाऊन दर्शन घेण्याचा नक्की प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दानधर्मसुद्धा करायचा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य झाल्यास तुम्ही कुठल्याही गोरगरिबाला अन्नदान करू शकता. कुठल्याही पिवळ्या रंगाची गोष्ट तुम्ही दान करू शकता. किंवा नाहीच शक्य झालं तर साधं केळं किंवा फळं जे कुठलं तुम्हाला आवडेल ते तुम्ही दान करू शकता. त्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सवाष्ण भोजन देऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. वर्षभर आपण महाराजांकडे बरंच काही ना काही मागत असतो. तर हा गुरुपौर्णिमेचा असा दिवस आहे ना की महाराजांनी आपल्याला जे काही दिलेलं असतं तर त्याची परतफेड करण्याचा आणि महाराजांचे आशीर्वाद पुन्हा घेण्याचा दिवस असतो. तर आपल्याला जितकं जमेल तितकं आपल्या पद्धतीने आपल्याला महाराजांसाठी काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत, दानधर्म करायचे आहे. तर अर्थातच हे जे सगळं काही मी सांगितलं हे प्रत्येकालाच करणं शक्य होईल असं नाही आहे. कुणाला दानधर्म करण्याला अडचण येऊ शकते किंवा कुणाला सेवा करण्यात अडचण येऊ शकते. कारण की धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी करता येतील असं शक्य होत नाही. तर त्याच्यामुळे चांगल्या मनाने जर तुम्ही काहीही छोट्या मोठ्या गोष्टी केल्या, अगदी नाहीच काही तर तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरीही महाराज ती सेवा गोड मानून घेतात. आता बऱ्याच जणांना त्या दिवशी सुतक असेल, विटाळ असेल, विरधी असेल तर महाराजांची सेवा आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे मनाला हुरहुर लागते की इतका महत्त्वाचा दिवस होता आणि आपण काही करू शकलो नाही. तर त्याच्यामुळे वाईट मानून घ्यायचं नसतं. तर आपल्याकडून जे काही शक्य होईल ते आपल्याला करायचं असतं. कारण की करता करविता तेच आहे. आपल्याकडून जर काही घडलं, जरी आपण सेवा केली, दानधर्म केला तर ते सुद्धा महाराजांच्याच इच्छेने होणार असतं. आणि आपण काही नाही केलं तर त्याच्या मागे सुद्धा काही ना काही कारण महाराजांनीच आखून ठेवलेलं असतं. तर त्याच्यामुळे आपलं मन स्वच्छ ठेवायचं, मन पॉझिटिव्ह ठेवायचं आणि दिवसभरात आपल्याकडून जे काही घडेल ते आपण यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करायचा आणि महाराजांचं अखंड नामस्मरण आपल्याला करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेचा दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि ही माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करत जा. पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.